नमस्कार मंडळी. हा व्हिडिओ करण्याची लय खतखत झाली होती. खतखत याच्यासाठी म्हटलं असेल आपल्यासारखं कोणीतरी समदुःखी, त्यांना बी सांगावं आपलं थोडंसं दुःख. तर विषय असा की दुधावरची साय. तुम्ही म्हणाले दुधावरची साय कोण? हेच आपले चिंटे पिंटे पोरं, आपल्या आईवडिलांचं नातवंड. त्यामुळे हे दुधावरच्या सायने आजकाल लय नाकात दम आणलाय. विषय असा की मातोश्रींनी काल केला मला फोन. म्हटलं इशू काय करते? मी म्हटलं इशू झोपली. तर फोन लगेच कट, विषय खल्लास. त्यांना माझ्याशी काही देणं घेणं नाही. माझ्याशी म्हणजे त्यांच्या लेकीशी. आपली लेक जेवली का, आपली लेक झोपली का, आपली लेक ऑफिसवरून आली का, तिची तब्येत बरी का, हे पावसाळ्यात चाललंय की व्हायरल वगैरे वगैरे इन्फेक्शन, त्यांना काय देणं घेणं नाही. त्यांची दुधावरची साय म्हणजे त्यांची न्यास झोपली, विषय बंद. मग फोन करायला केला, पोरगी जागी असली तर मग ते व्हिडिओ कॉल करणार ते तिला. हे एक प्रकरण पहिलं. दुसरं प्रकरण, नवऱ्याच्या प्रेमात हिचा वाटा. आईबाप जे जीवापाड प्रेम करायचे माझ्यावर, त्यांच्या प्रेमात हिचा वाटा. भाऊ जो जीव लावायचा तो पण आता हिला जीव लावतो. काही व्हॅल्यूच राहिली नाही लाव. म्हणजे आपल्याला जर काही व्हॅल्यू राहिली असेल थोडीफार तर 0.001 वगैरे काही असतं बघ, तसं काही राहिलं असेल. बाकी कोणी जीव लावना, बाकी कोणी विचारे ना, असं झालंय. फळं हिच्यासाठी, खेळण्या हिच्यासाठी, व्हिडिओ कॉल हिच्यासाठी, हिचं झोपणं, हिचं उठणं, हिचं प्ले ग्रुपला जाणं, सगळं जग या पोरीवर. ही दुधाची साय एवढी एवढी टिंगी, पण नाचवते सगळ्या घरादाराला. आणि मला तर कोणी आता विचारे ना. ठीक आहे, असो, तुमच्याकडे पण असेल अशी दुधावरची साय जे आपल्या आयुष्यात आले ना, आपल्याला काही व्हॅल्यू राहिली नाही. पण हेच छोटे छोटे पावलं जो काय आनंद घेऊन आले, जे जग घेऊन आले आणि आपलं जग चेंज केलंय, ते तर खरंच हे सगळं प्रेम, हे सगळं आनंद बघून खरं तर भारीच वाटतं बघ. हे थोडे रुसवे फुगवे असतात बघ दुधावरची साय म्हणून, की अरे आपल्याच्यात पण पार्टनर आला, आपल्या आईस्क्रीममध्ये पण पार्टनर आला, आपल्या कॅडबरीत पण पार्टनर आला, सगळ्यात गोष्टी पार्टनर आला. पण खरं तर म्हणजे मला तुला लई भारी वाटतं. तुमच्याकडे पण आहे का अशी कोणी दुधावरची साय? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ठीक आहे, सह लेंगे और थोडा. चलो बाय.